नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित 10 ओळींचे भाषण बघणार आहोत। अत्यंत सोपे आणि सुटसुटीत असे हे भाषण आहे। अगदी छोटे छोटे वाक्य आहेत, तेव्हा तुम्हाला याची तयारी अगदी कमी वेळेत करता येईल। चला तर मग सुरुवात करूया। पहिलं वाक्य आहे, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव सीमा आहे। आता या ठिकाणी तुमचं जे नाव असेल ते तुम्हाला ते सांगायचं आहे। तिसरं वाक्य, आज मी आपणास स्वामी विवेकानंद यांच्याविषयी काही शब्द सांगणार आहे। चौथं वाक्य, त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरी केली जाते। पाचवं वाक्य आहे, त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला। सहावं वाक्य आहे, त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते। सातवं वाक्य आहे, स्वामी विवेकानंद हे महान भारतीय तत्वज्ञानी होते। आठवं वाक्य, त्यांच्या शिकवणींनी अनेक तरुण भारतीयांना प्रेरणा दिली आणि 19व्या शतकात आध्यात्मिक प्रबोधन केले। नववं वाक्य आहे, त्यांनी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात दिलेले भाषण खूप प्रसिद्ध आहे। आणि 10वं म्हणजे शेवटचं वाक्य आहे, त्यांनी 4 जुलै 1902 रोजी पश्चिम बंगालमधील बेलूर मठ येथे समाधी घेतली। अशा या कर्मयोगी, धर्मयोगी, प्रखर हिंदुत्ववादी महान व्यक्तीला त्रिवार अभिवादन। तर अशा पद्धतीचं अगदी 10 वाक्यांचं 10 ओळींचं हे भाषण आहे, ज्याची तयारी तुम्हाला अगदी कमी वेळेत आणि कमी प्रयत्नांमध्ये करता येईल। आलं लक्षात? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।